बातमी आहे ती म्हणजे अर्थातच वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाची। या वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात तिचा सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे याला सध्या अटक करण्यात आली आहे। राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे गेल्या 7 दिवसांपासून फरार होते। आज पहाटे 4:30 वाजता या दोघांना सुद्धा पोलिसांनी अटक केली आहे। राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे गेल्या 7 दिवसांपासून नेमके कुठे लपून बसले होते, अटक कशी करण्यात आली याबाबत पोलिसांकडून थोड्याच वेळात माहिती सांगितली जाण्याची शक्यता आहे। पोलीस त्या प्रकारची पत्रकार परिषद घेण्याची देखील शक्यता आहे। सासरच्या शाळाला कंटाळून वैष्णवी हगवणे हिने गळफास घेऊन आत्महत्या केली होती। या प्रकरणी तिचा पती शशांक, सासू लता, नणंद करिश्मा यांना आधीच अटक करण्यात आली आहे। मात्र सासरा राजेंद्र आणि दीर सुशील हे गेल्या 7 दिवसांपासून फरार होते। त्यांच्या तपासासाठी पोलिसांनी 4 पथकं रवाना केली होती। त्यानंतर आज राजेंद्र आणि सुशील हगवणे यांना अखेर अटक करण्यात आलेली आहे। वैष्णवीच्या फरार सासरा आणि दिराला तर सध्या अटक करण्यात आलेली आहे। वैष्णवी हगवणेचा सासरा राजेंद्र हगवणेला अटक झाली आहे, सोबतच सुशील हगवणेलाही अटक झाली आहे। पुण्यातल्या खेडेगावातून या दोघांनाही अटक करण्यात आली आहे। आत्महत्येनंतर 8 दिवसांनी या दोघांना बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत। तर राजेंद्र आणि सुशील हगवणेचं सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलंय। अटकेआधी या दोघांचंही सीसीटीव्ही फुटेज समोर आलेलं आहे। अटकेआधी दोघांचा हॉटेलमध्ये जेवतानाचा व्हिडिओ समोर आलाय। राजेंद्र आणि सुशील हगवणेंना आता अखेर अटक करण्यात आलेली आहे। या हगवणे कुटुंबाला झालेल्या अटकेविषयीचे अधिकचे अपडेट आपण घेणार आहोत। आपल्या सोबत आपले प्रतिनिधी कैलास पुरी हे जोडले गेलेले आहेत। कैलास, आपण बघतोय की तब्बल 7 दिवसांनी ही अटक झाली, मात्र अटकेपूर्वी एक सीसीटीव्ही फुटेज समोर आलं। दीर आणि सासरा एका हॉटेलमध्ये बसून जेवत होते। हे 7 दिवस नेमके गायब कुठे होते आणि पोलिसांनी ही अटकेची कारवाई नेमकी कशी केली आहे? मनुश्री, हे दोघेही 7 दिवस महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागात फिरत होते। मात्र जे सीसीटीव्ही फुटेज आहे ते तळेगाव दाभाडेमधल्या एका हॉटेलमधलं आहे। या हॉटेलमध्ये ते जेवत असल्याची सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळालं होतं। याच सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करत पोलिसांनी त्यांच्यावर पाळत ठेवली आणि अखेर स्वारगेट परिसरामध्ये त्यांना पोलिसांनी अटक केलेली आहे। रात्रभर पोलीस जे आहेत ते त्यांच्या मागावर होते। गेले 7 दिवस गुन्हा दाखल झाल्यापासून राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे दोघेही फरार होते। प्रचंड त्याच्यावरून टीका होत होती। सर्व स्तरातून संतप्त प्रतिक्रिया ज्या आहेत त्या व्यक्त होत होत्या। मात्र पिंपरी चिंचवड पोलिसांकडून त्यांना अटक होत नव्हती, त्यामुळे पिंपरी चिंचवड पोलिसांवरही मोठी टीका होत होती। मात्र अखेर पहाटे 4:30च्या सुमाराला या दोघांनाही स्वारगेट परिसरामधून अटक करण्यात आलेली आहे। सध्या त्यांना बावधान पोलीस स्थानकामध्ये ठेवण्यात आलेला आहे। या ठिकाणी त्यांच्या स्टेशन रजिस्टर जे आहे ते केलेले आहे, नोंद केलेली आहे। त्यानंतर काही वेळातच त्यांना मेडिकलसाठी घेऊन जाणार असल्याची माहिती पुढे येत आहे आणि आजच त्यांना न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार आहे। आणि मग न्यायालयीन प्रक्रियेनंतर पोलिसांपुढे आव्हान असणार आहे की मनुश्री वैष्णवी यांनी जे सोनं दिलेलं होतं कुटुंबियांनी, 51 तोळे सोने असेल किंवा इतर जे काही हे ऐवज आहेत ते कुठे ठेवण्यात आलेले आहेत, वैष्णवीवर कशा पद्धतीनं अत्याचार करण्यात आला आणि नेमकी कारणं काय होती, या सर्व गोष्टी ज्या आहेत ते पुढच्या तपासामध्ये समोर येणार आहेत। सध्या या दोघांनाही बावधान पोलीस स्थानकामध्ये ठेवण्यात आलेला आहे आणि पोलीस जे आहेत ते पुढची प्रक्रिया जी आहे ती त्याची सुरू आहे। नक्कीच कैलास, त्यामुळे आपण बघतोय की संपूर्ण हगवणे कुटुंब आता पोलिसांच्या ताब्यात आहे, पोलिसांच्या अटकेत आहे। ही मोठी कारवाई म्हणावी लागेल। धन्यवाद या दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।